विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 116 वाचून काल थांबलेलो होतो, पूर्ण झाला होता आणि 17व्यामध्ये सुरुवात केली होती. 16वा नंबरचा श्लोक होता. त्याचं प्रकरणाचं नाव होतं तमोगुण स्वरूप आणि त्याचे कार्य. तमोगुणाचं स्वरूप काय? अज्ञान, आळस, चांगल्या कामाबद्दल आळस, बुद्धिमांद्य दोष, निवाडा करण्याचं ज्ञान नाही, सारासार विचार करण्याची ज्याच्याकडं क्षमता नाही. अज्ञान, आळस, बुद्धिमांद्य दोष, सार आणि आसारचं निवडण्याचं ज्ञान नाही, निद्रा, प्रमाद, अतिशोक्ती करणार, म्हणजे कळस करणार कोणत्याही कामाचा, मूढत्व, मूर्खपणा इत्यादी ही तमोगुणाची लक्षणे आहेत. यांनी बद्ध झालेली व्यक्ती काहीही जाणू शकत नाही. त्याला नीट संसारातलं सुद्धा नीट कळणार नाही. बस पुढे येईल तसं म्हणजे त्या जनावरांसारखी बुद्धी असणार त्यांची. तर एखाद्या झोपाळूप्रमाणे वा एखाद्या खांबाप्रमाणे वा एखाद्या दगडाप्रमाणे ती स्तब्ध असते तमोगुणी बुद्धी. झोपाळूप्रमाणे, खांबाप्रमाणे, खांब कधी हालचाल करत नाही, संवेदनाहीन, दगड त्याच्याहीपेक्षा डेंजर, अशा प्रकारचं तमोगुणाचं कार्य आहे. काल सांगितलं होतं 2 गोष्टी आहेत. आत्मस्वरूपाच्या पलीकडं, आत्मस्वरूपाकडं जाताना आडवी येणारी एक माया, मायेचं दुसरं स्वरूप सांगितलं, तिचं कार्याच्या हिशोबाने रजोगुण चंचल असतो, वृत्ती स्थिर ठेवत नाही. स्थिर वृत्ती राहिली तर पाणी जर हललं नाही, चाललं नाही तर खाली पडलेली वस्तू व्यवस्थित कळू शकते. तसं चंचलत्व हा रजोगुणाचा आहे. आणि तमोगुण म्हणजे पूर्ण आवरण, एखादी बॉडी झाकून ठेवलेली आहेत, मेलेल्या 4-6 बॉड्या झाकून ठेवलेल्या आहेत, त्याच्यातली कोणती बॉडी आपली हे कळू शकत नाही आपल्या परिचयाची. त्याप्रमाणे पूर्णपणे गाढ अज्ञान त्याला झाकून टाकलं, पाण्याला जसं शेवाळाने झाकून टाकलं त्याप्रमाणे. आणि त्याच्यामध्ये मूढत्व आहे. आता त्याच्यानंतर काल तो प्रकरण संपल्यानंतर आता आजचं प्रकरण आहे 31 क्रमांकाचं प्रकरण, सत्वगुण, त्याचं स्वरूप आणि कार्य. सत्वगुण कशाला म्हणतात? शुद्ध सत्वगुण हा स्वच्छ पाण्याप्रमाणे असतो, काचेसारखा स्वच्छ, स्फटिकासारखा स्वच्छ असतो. तो जसा आहे तसाच दिसतो, जसा आहे तसंच दाखवतं स्फटिक, आरसा, पाणी. त्याप्रमाणे त्याचा स्वभाव, त्याचा गुण तो आत्मस्वरूपाशी जवळजवळ निगडीत झालेला असतो. त्यामुळे तो स्वच्छ पाण्याप्रमाणे असतं. स्वच्छ पाण्यामध्ये जसं असेल माणूस 11 विकराळ तर 11 विकराळ दाखवणार, जसं असेल तसं चित्र दाखवणार, तसं त्याच्यामध्ये स्वरूप कळलं जातं त्याचं. शुद्ध सत्वगुण हा स्वच्छ पाण्याप्रमाणे असतो. तथापि तमोगुण रजोगुणाशी मिश्र झाला असता तो जन्म फेऱ्यास कारणीभूत होतो. जर त्या सत्वगुण नाही आणि तमोगुण आणि रजोगुण असेल तर जन्म मरणाला तो कारणीभूत होतो. त्यांनी सांगितलं त्यांची कर्म कशी असतात. तो देह समजतो स्वतःला, शरीर समजतो स्वतःला, मन समजतो. मग त्याच्यामध्ये दृश्य, भावना, विचार, द्रष्टा, भावना, विचार आणि शरीर, मन आणि बुद्धी अशा प्रकारचे. आणि मग तो इंद्रिय, शरीर स्वतःला समजतो, मन, आणि त्याच्यामुळं मग गाढ अज्ञानामुळं केलेली कर्मसुद्धा आपण स्वतः केली असं समजून मग तो पुढे जन्म मरणाचे ही फेऱ्यासाठी जागा निवडत असतो. असे असंख्य जन्म घेण्यासाठी तो कर्म करत असतो. बस. आणि हा सत्वगुण मात्र सुटण्याजोगा आहे. रजोगुणाशी मिश्र झाला असता तमोगुण जन्म मरण फेऱ्यास कारणीभूत होतो. परंतु जेव्हा आत्मतत्वाचा प्रकाश केवळ सत्वगुणात प्रतिबिंबित होतो तेव्हा सूर्याप्रमाणे तो सत्वगुण संपूर्ण जड सृष्टीला प्रकाशित करतो. म्हणजे चिलटापासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढी प्राणी मात्र येतील, मग ती सजीव, निर्जीव, जड असतील तरी त्यांना तो देवत्व दाखवतो. तेथील तृण आणि पाषाण तेही देव आहेत. बघा, इथलं सगळं जगत भरला घनदाट हरी दिसे. ज्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला कोणतीही वस्तू अप्रकाशित राहत नाही, सगळ्या गोष्टी प्रकाशित होतात. आणि प्रकाश हा स्वरूप आहे ना, ते प्रकाश कसा आहे ते दाखवत नाही, पण वस्तूच्या माध्यमातून कळतो. प्रकाश झाला, उजाडलं, ती वस्तू स्पष्ट दिसते. तसे हे जगातल्या सगळ्या वस्तू जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, भरला घनदाट हरी दिसे, देव नटला नाना परी. अशा प्रकारचं तो सत्वगुण विकसित झाल्यानंतर ते सांगतात तेव्हा सूर्याप्रमाणे तो सत्वगुण संपूर्ण जड सृष्टीला प्रकाशित करतो. म्हणजे ती वस्तू आत्मवस्तू आहे असं सांगतो.
तो दिसणाऱ्या वस्तूला तशीच्या तशी समजत नाही, त्याच्या मूळ अधिष्ठानाचं त्याला ज्ञान होतं सत्वगुणातून. अशाप्रमाणे हा श्लोकाचा अर्थ आहे. त्याच्या पुढे आपण पाहूया. रजोगुण आणि तमोगुणाचे वर्णन केल्यानंतर श्री शंकराचार्य आता सत्वगुणाचे स्पष्टीकरण देत आहेत. सत्वगुण पाण्याप्रमाणे सदा शुद्ध स्वरूप असतो. अजून उदाहरण पाहायचं तर आपल्या धर्माचं युधिष्ठिर कसा होतो, तो पाण्याप्रमाणे शुद्ध. त्याच्यावर किती लोक विश्वास ठेवतात, विरोधक सुद्धा विश्वास ठेवतात त्याच्यावर. दुर्योधन विश्वास ठेवतो. उद्याचं तुमचं काय काय योजना केलेली आहे, रणनीती काय उद्याची तुमची सांगून टाकणार बघा. त्याच्यानंतर द्रोणाचार्य विश्वास ठेवतात. अख्ख्या कोणावर नाही, देवावर विश्वास नाही ठेवत. परंतु याच्या मी धर्माला विचारणार, अश्वत्थामा खरंच माझा मुलगा मेला आहे का बघा. त्याप्रमाणे तो पाण्याप्रमाणे सत्वगुण पाण्याप्रमाणे सदा शुद्ध स्वरूप असतो. पाण्याप्रमाणे तो अनेक गोष्टीशी मिसळतो, पण स्वस्वरूप बदलून नव्हे बघा. तो सगळ्यांमध्ये मिक्स होणार. पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा जिसमें मिलाया लगे ऊस जैसा. तसाप्रमाणे पाण्याप्रमाणे तो अनेक गोष्टी मिसळतो, पण स्वस्वरूप बदलून नव्हे. पाणी हे पाणी म्हणून नेहमी शुद्ध असते. आपण घाणेरडे पाणी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्या शुद्ध पाण्यामध्ये त्याहून दुसरे काहीतरी असते बघा. आता आत्मतत्व कसं सांगतात ते, आत्मतत्व कधीच घाणेरडं नसतं. घाणेरडं पाणी कधीच घाणेरडं नसतं, पण त्याच्यात काहीतरी मिक्स होतं. तसं आत्मा कधीच अशुद्ध नाही आहे, तो गुणातीत आहे. पण काही गोष्टी मिश्र झाल्यानंतर, जसा त्या सोन्यामध्ये किडाळ जास्त घातल्यानंतर त्याची क्वालिटी कमी होते, वजनाला वाढतं पण क्वालिटीला कमी होतं. त्याप्रमाणे पाणी हे आपण म्हणतो शुद्ध पाणी असते. आपण घाणेरडे पाणी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्या शुद्ध पाण्यामध्ये त्याहून दुसरे काहीतरी असते. जेव्हा आपण गढूळ पाणी घाण पाणी म्हणतो तेव्हा आपण असा अर्थ काढतो की त्या पाण्यामध्ये काही घाण आणि माती तरंगत असते. ती घाण आणि ती माती काढून टाकली आणि पाणी पुन्हा स्वच्छ होते, तेव्हा शुद्ध सत्वगुण हा तमोगुण मानवातून नेहमी जातो बघा. तेव्हा सत्वगुण हा तमोगुणी मानवातही नेहमी असतो. काय झालं बघा, ती घाण आणि माती काढून टाकली की पुन्हा स्वच्छ होते. इथंच संपलं. तैसा किडाळाचा दोष जाय, मग ते 15चे का 15.5 15चे आहे. तेवी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोप. आणि तशीच दुसरी ओळ आहे ना 15.5 मिसळवाय. त्यामुळं आता आपल्याला ते डोक्यात तसं बसलेलं आहे. सत्वगुण हा तमोगुणी मानवातही नेहमी असतो बघा. मग वाल्या कोळीमध्ये होता म्हणून तो उंचावला गेला, इवलेसे रोप लावेले द्वारी. जेव्हा व्यक्तीमधील शुद्ध सत्वगुण तमोगुण व रजोगुणाच्या जोडीने असतो तेव्हा तो जन्म मरणास कारणीभूत होतो बघा. शुद्ध सत्वगुण तमोगुण आणि रजोगुण जोडीने असतात हे तिघजण, त्यावेळेला जन्म मरणास कारणीभूत होतो. जर ती व्यक्ती शुद्ध सत्वगुणी असेल म्हणजेच त्यातून रजोगुण आणि तमोगुण घालून दिलेला असेल तर त्याला जन्म मरणाचे जाणे येणे नाही. पूर्ण नसतो असं नाही. सत्वगुणी माणसामध्ये सुद्धा थोडा रज आणि थोडा तम असतो, नाही तर ती प्रकृती टिकू शकत नाही. त्या गुण असणारच त्याच्यामध्ये, पण अल्प प्रमाणात असणार. त्यातून रजोगुण आणि तमोगुण घालून दिलेला असेल सत्वगुणातून तर त्याला जन्म मरणाचे जाणे येणे नाही. तेव्हा सत्व हा रजतमांनी मलिन झालेला असेल तरच फक्त तो जन्म मरणास कारण होतो. येथे शुद्ध सत्वगुण असतो ते जेथे शुद्ध सत्वगुण असतो तेथे बुद्धी स्थिरपणे कार्य करते. व्हायबल नाही झालं पाहिजे, वनार गाठणं येणार, स्थिर राहिलं पाहिजे. स्थिर राहिलं का समजायचं याच्यात या गुणाचा आहे. चंचल तो आधार लट करायला लागला का समजायचं. आणि हाना मारी म्हणल्यावर समजायचं तमोगुण आहे. शुद्ध सत्वगुण आहे तो स्थिरपणे कार्य करतो. तेथे आवरणही नसते आणि विक्षेपही नसतात. आवरण कोणाचा दोष आहे? तमोगुणाचा. विक्षेप कोणाचा गुण आहे? रजोगुणाचा. आवरणही नसते आणि तो स्वतःला त्याही वेळेला समजत असतो मी देह नाही बघा. असे प्रसंग यायला पाहिजेत. असे प्रसंग आले तर क्षत्रिय पळत नाही. ते म्हणतात ही परीक्षा आहे आपली, आत्मा न मरणार आहे तर मग मी तसाच राहील ठेवून असं. त्यावेळेला तो स्थिर कार्य करते. तेथे आवरण नसते आणि विक्षेपही नसतात.
ते त्यावेळी मन गाढ ध्यानामध्ये स्थिर होऊ शकते. ज्यावेळेला हे दोन नसतील तेव्हा त्यावेळी बुद्धी दिव्य तत्वाशी सत्यत्वाला आमने सामने झालेली असते. पत्नी जशी आत्म्यामेळे कांती प्रिया जेवी ती जशी बुद्धी ही पत्नी आहे त्या आत्म्याची, ती अशी आमना सामने झाल्यानंतर एक जीव होऊन जाणार आणि ती बुद्धी संपून जाणार. ती बुद्धीच काय होऊन जाणार आहे, आत्मा होऊन जाणार. बुद्धी दिव्य तत्वाशी सत्य तत्वाला आमने सामने झालेली असते. जेव्हा ही स्थिती तमोगुणांनी आवृत्त आणि रजोगुणांनी विक्षेपित होते तेव्हा मन सत्यतत्वाहून वेगळ्या वस्तू पाहण्यास प्रारंभ करते. जेव्हा तमोगुण माणसामध्ये वाढला जातो, रजोगुण वाढला जातो, तेव्हा तो वेगळ्या वस्तू पाहायला सुरुवात करतो. म्हणजे काय, एक आत्मा नटलेला आहे पण आत्मा एक आहे, पण तो काय पाहतो, जीव मात्र अनेक वेगवेगळे पाहतो, प्राणी मात्र वेगवेगळे पाहतो. केव्हा, हे दोन गुण असल्यावर, रजोगुण तमोगुण असल्यावर वेगवेगळी सृष्टी दिसणार. आणि शुद्ध सत्वगुण असेल तर सगळी सृष्टी कशी दिसणार, एक रूप असणार. त्याला हे समजतं ही श्री वासुदेव असं त्याला त्यावेळेला वाटणार. आणि जर वेगळीपणा असला तर मग वेगवेगळे प्राणी मात्र त्याला दिसणार. विषय वस्तूकडे वळतात प्रारंभ करते. शरीर मन बुद्धी जेव्हा विषय वस्तूकडे वळतात तेव्हा विचार आणि भावना वासनांची निर्मिती करतात. बघा, शरीर मन बुद्धी जेव्हा विषय वस्तूकडे वळतात, बघा सत्यतत्वाचा विसर पडला, स्वतःला शरीर मन बुद्धी समजायला लागला, मग दुसऱ्याला वेगळं शरीर, दुसऱ्याचं वेगळं मन, दुसऱ्याची वेगळी बुद्धी, मग विषय वस्तूकडे वळतात. मग तो त्या विषयाकडे वळतो, वस्तूकडे. तेव्हा विचार आणि भावना वासनांची निर्माण होते. विचार, ही वस्तू आपल्याला पाहिजे, मग ही भावना निर्माण होती आणि मग वासना निर्मिती करतात. त्या वासना संपवण्याकरता नवीन देह धारण करावे लागतात. घेतलेली वासना आहे त्या बॅलन्स राहतात, मग त्याच्यासाठी एक एक जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे आणि एक वासना पूर्ण करण्यासाठी एक जन्म घ्यावा लागतो. आणि त्याच्यामुळं अनेक वासना असल्यामुळे कोटी वेळा जन्म आणि मृत्यू त्याला भोगावा लागतात. व्यक्तीचे एका उपकरणातून देहातून दुसऱ्या उपकरणात, देहात एकानंतर दुसऱ्या वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे जाणे आणि येणे याला जन्म मरण आणि पुनर्जन्म संसार म्हणतात. बघा, पुन्हा यायचं पुन्हा जायचं, पुन्हा यायचं पुन्हा जायचं आणि मग त्याला त्या जन्म मरणामध्ये जावं लागतं. कधी, तो जेव्हा सत्यतत्वापासून बाजूला होतो, रजोगुण तमोगुण मिक्स होतात, मग विषय वेगवेगळे, एक चैतन्य असून सुद्धा वेगवेगळं पाहतो. वेगवेगळं पाहिल्यानंतर हे पाहिजे हे नको अशा वासना निर्माण होतात. त्या वासना एका देहात नाही संपत आणि मग त्यामुळे मग त्या शिल्लक राहिलेल्या पुन्हा जन्म मरणाला कारण होतात आणि पुन्हा येणं आणि जाणं त्याला संसार म्हणतात. जसा सूर्य दिवसा वस्तूंना प्रकाशित करतो तसेच जाणीव तत्व जेव्हा मनाच्या सत्वगुणी अवस्थेत प्रतिबिंबित होते तेव्हा ते भोवतालच्या अक्रिय आणि अचेतन वस्तूंना प्रकाशित करते. पहा, जसा सूर्य दिवसा वस्तूंना प्रकाशित करतो, सूर्य उगवल्यावर काय दाखवतो, जगतातल्या वेगवेगळ्या वस्तू दाखवतो. तसेच जाणीव तत्व जेव्हा मनाच्या सत्वगुणी अवस्थेत प्रतिबिंबित होते तेव्हा ते भोवतालच्या अक्रिय अचेतन वस्तूंना प्रकाशित करते. सूर्याचा प्रकाश हा स्वतः अगोचर असतो, सूर्यप्रकाश दिसत नाही, परंतु पुस्तकावर जर प्रकाश असेल तर तो खिडकीतून येत असेल तर खिडकी आणि पुस्तक यामधील जागेत प्रकाश असला पाहिजे. आता इथे प्रकाश पडलाय आणि खिडकीत प्रकाश आहे पण मध्ये दिसत नाही. खिडकी ही एक वस्तू आहे, त्याच्यात एक दिसतो आणि पुस्तक ह्या वस्तूवर एक दिसतो पण मध्ये दिसत नाही. पण याचा अर्थ तिथून इथं आलाय आणि दिसत नाही याचा अर्थ तो तिथे आहेच आहे. खिडकी आणि पुस्तक यामधील जागेतील प्रकाश दिसू शकत नाही. प्रकाश तसा स्वतः अगोचर आहे, तो जेव्हा वस्तूवर पडतो तेव्हाच परावर्तित होतो. परावर्तित प्रकाशच दिसू शकतो. जेव्हा बॉडीत येतो चैतन्य तेव्हा ते कळू शकतो इथे पण आहे ते, परंतु कळत नाही. मडक्यामध्ये आकाश दिसलं जातं, एरवी ते वाटत नाही, मग त्याला काहीतरी प्रकृती असली तर त्या तसं हे प्रकृतीच्या माध्यमातून प्रकाशित होतं. कोण, चैतन्य. आत्मा काही पाहू शकत नाही, कोणतीही वस्तू जाणू शकत नाही किंवा कशालाही प्रकाशित करू शकत नाही, कारण ब्रह्मामध्ये त्याला प्रकाशित करणारी काहीच नसते. ते एकम अद्वितीय असते. आपण सामान्यपणे जगातील वस्तू आपल्या प्रज्ञेने जाणतो. प्रज्ञा म्हणजे बुद्धितत्वामध्ये प्रतिबिंबित झालेले जाणीव तत्व होय. म्हणून जेव्हा बुद्धितत्व विक्षेपित होते तेव्हा प्रज्ञा कमी असते. परावर्तन करणारा पृष्ठभाग स्थिर नसतो.
म्हणून जाणीव तत्वाचे प्रतिबिंब थरथरते आणि त्याचे जे तेजही फिके पडते. त्याप्रमाणे आपण जेव्हा स्थिर स्थावर होऊ तेव्हा आत्म्याचा प्रकाश आपल्याला अनुभवायला येतो. पण आपली वृत्ती जर चंचल झाली तर मग ती वस्तू व्यवस्थित दिसत नाही. परावर्तन करणारा पृष्ठभाग जर अस्वच्छ असेल तर परावर्तित किरण समूह अंधुक निस्तेज असतो. जर अज्ञान असेल तर त्याच्यात अजून हलत असेल तर रजोगुणामुळे व्यवस्थित दिसणार नाही. परंतु जर पूर्ण तमोगुणाने आवृत्त केलेला असेल, त्याला पांघरला असेल तर अंधुक निस्तेज असतो. तेव्हा बुद्धी ही तमोगुणाच्या प्रभावाखाली असते, तेव्हा ती मंद होते. जेव्हा ती क्लोरोफॉर्मच्या नावाखाली असताना जेव्हा ती क्लोरोफॉर्मच्या प्रभावाखाली असताना वाटते तशी त्याला आपल्या अंतर्यामी तसेच बाह्य जगातील काहीही समजत नाही. जसं रुमाला ते औषध असलं झटकल्यानंतर त्याला काही कळत नाही, नाही तर नाकावर रुमाल लांबलं आणि तो असं दिसतो, चालतो, बोलतो, पण त्याची मंद झालेली असते बुद्धी. तसे सध्या आपण सगळे त्या क्लोरोफॉर्मच्या प्रभावाखाली आहोत, आपल्याला काही कळत नाही. मग त्याला तसेच बाह्य जगातील काहीही समजत नाही. तो वावरतो पण त्याला समजत नाही. ही तमोगुणी झाली. म्हणून रज आणि तम हे सत्वगुणात मिसळलेले असता तेव्हा त्या व्यक्तीमध्ये प्रज्ञा कमी होत असते. आम्हाला काही कळत नाही, आम्ही नको त्या गोष्टीला महत्त्व दिलं ना, म्हणून आम्हाला कळत नाही. नाही तर बुद्धी देताना देवानी काही कमी जास्त कोणालाही दिली नाही. जेवढी सर्वांना सारखी दिलेली, हातपाय सारखे दिले, डोळे कान वगैरे सगळं दिलं, आणि मग बुद्धी कमी देईल का? नाही. पण आपण ती दुसऱ्या कामाला खर्च केलेली आहे. ठीक आहे, नाही कळत अडाण्यांना तर ठीक आहे, पण आपल्याला कळतं आहे ना, मग आपण कशाला महत्त्व दिलं पाहिजे, हे अतिमहत्त्वाचं आहे. मग अशीच यांचा विषय झाला. यांच्याकडे बघितलं, लगेच लक्षात आलं होतं. ते म्हणले घडी घडी काळ वाट पाहे याची नाही, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. म्हणजे किती स्पीडने पळायला पाहिजे? वाघ लागलेला आहे मागं, वाघ. आणि मग त्याला पळायला सांगितलं, तो किती स्पीडने पळेल? उठा उठा जागा. अहो हे ऐकायला सुद्धा तयार नाही राहणार तो. तर काका म्हणले त्यावेळेला तू म्हणणार सुद्धा नाही माझे हातपाय दुखतात म्हणून, जेवढ्या आकांताने पळता येईल तेवढं पळेल. ते म्हणले जडजडूनी, ते राहिलं मागं. म्हणलं आता जडजडूनी लय मागं राहिलं. मागं काय झाले हे सुद्धा बघाय तो शिल्लक राहणार. भले मरायचंच आहे, वाघ खाऊने मारणार आहे आणि धावपळ करून करून अटॅक येऊन मरल. तो म्हणेल तसा मेलेलो बरा, पण असं मरायचं नाही. त्याचं नाव आहे उठा उठा जागा पाठे. आता हे म्हणत असताना आपल्या तोंडावरची माशी उडानी. आपण एवढे गाढ अज्ञानामध्ये काय केलं पाहिजे सांगा बरं? काय करायला पाहिजे? काही करून उपयोग नाही. सगळे प्रयत्न करून पाहिले, त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं यांना घरी घेऊन जा. एक डिस्चार्ज झालेल्याला एक घरी पाठवतात आणि याला एक घरी पाठवलं जातं. का? याची बॉडी आम्हाला कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स देत नाही. हे ऐकतात पण यांना कळतं का नाही हेच कळत नाही. हे टळटळ बघतात नुसते, पण कळतं का नाही काय माहिती आहे की नाही. हां, म्हणून रज आणि तम हे सत्वगुणात मिसळलेले असतात तेव्हा त्या व्यक्तीमध्ये प्रज्ञा कमी असते. परंतु एखाद्याच्या व्यक्तिमत्वामधील रज आणि तम जेव्हा कमी होतात तेव्हा सत्वगुणाचे प्रमाण वाढलेले असते. बुद्धीमध्ये परावर्तित झालेला जाणीव तत्वाचा प्रकाश अधिक अधिक स्वच्छ होतो. बघा, बुद्धीमध्ये परावर्तित झालेला जाणीव तत्वाचा प्रकाश अधिक अधिक स्वच्छ होतो. अशा रीतीने आजच्या मूर्ख व्यक्तिमत्वातून जर ते शुद्ध होत गेले, अशा रीतीने आजच्या मूर्ख व्यक्तिमत्वातून जर ते शुद्ध होत गेले तर बुद्धीची महान प्रखरता निर्माण करता येते. आपण गावबाला असं नाही समजलं पाहिजे अजून गावबा आहे म्हणून. गुळ खायला गेलेला होता, त्याच्यामध्ये होतं रजतम, पण नाथबाबांच्या संगतीत राहता 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 त्याचा रज गेला आणि तम गेला, म्हणून त्यांनी भावार्थ रामायण लिहू शकले ते. आता तो गावबा नाही आहे जो तुम्ही आपण समजतो. तो मूर्खपणा त्याचा निघून जातो आणि तो महान प्रखर त्याच्यामध्ये बुद्धीची निर्माण होते. जसं वाल्मिक ऋषी वाल्या कोळ्यामध्ये झाले ते वाल्मिक ऋषी झाले, त्याप्रमाणे उपासना, जप आणि ध्यान साधना
आणि अशाच इतर आध्यात्मिक साधना ह्या सर्व व्यक्तिमत्वाच्या शुद्धीकरणाकरताच असतात. जेव्हा मन अधिक अधिक सात्विक होते तेव्हा त्याला जे आत्तापर्यंत आकलन होत नव्हते ते सुद्धा आकलन होऊ लागते. न कळो ते कळो येईल ओगले नामेची एक विठ्ठली. ध्यानधारणा करताना आपल्याला कळत गेलं आपल्याला किती अक्कल होती आपल्याला प्रत्येकाला माहिती. आपण नंतर लई शहाणपणा करतो, पण आपण आपल्या नेहमी जागेवर राहायचं, नेहमी मागे वळून पाहायचं. सिंहावलोकन का आपण काय होता असं तू काय झालं असं तू हे दिलं सोडून. त्यावेळेला आपल्याला कळतं की आपली बुद्धी कशी होती ना आता कशी झालेली आहे, आणि अजून जर इथं टिकून राहिलो तर अजून कशी बुद्धी होईल आपली. परंतु खाटकाचं कुत्र वासात दंग, थोडं काम झालं झालं गेला बाबा, बाबा झाला का गेला तो. शुद्धी करता असतात जप ध्यान जोपर्यंत आत्तापर्यंत आकलन होत नव्हते ते सुद्धा आकलन होऊ लागते. कळणार हे ग्रंथ ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडाला. ओ कालचा दगड पंडिताचा बाप झालेला आहे शास्त्रीचा. बघा कालचा दगड आजचा शाना झाले, मग ते म्हणतात त्यांच्या हातातलं गेलं नाही. मग आता काय सांगायचं त्यांना काड्या द्यायच्या आणि काढा म्हणायचं आहे की नाही. ते आकलन होऊ लागते. अशा आध्यात्मिक अभ्यासाने मन शांतचित्त बनते आणि बुद्धीमध्ये परावर्तित होणारा जाणीव तत्वाच्या प्रकाशाची स्पष्टता अधिक अधिक होऊ लागते. तेव्हा मन शांत होते. जेव्हा सगळं सार कळालं जातं ना तो शांत होतो. तो उगार आहे निवांत हो. त्याचं नाव हरिओम शांती. शांती म्हणजे पूर्ण तो स्थिर झाला. तो जिवंत आहे का मेलेला हे कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो चालतो का हवा त्याला ढकलते हे कळत नाही. एवढा शांत होऊन जातो. उच्च तत्वाबद्दलची मानवी निष्ठा आणि मनाची मोक्षाची ज्वलत तळमळ अधिक अधिक वाढीला लागतात. मग तो अजून हात धुवून मागे लागतो. आपल्याला उच्च तत्वाबद्दलची मानवी निष्ठा आणि मानवाची मोक्षाची ज्वलत तळमळ अधिक अधिक वाढीला लागते. मला 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 कळालं पाहिजे, मला कळालं पाहिजे. कोण आत्ता एवढ्यात मला काल परवा भेटलं होतं कावी, ते मला असं होईल का, मला असं वाटत नाही मला होईल. होणार 100%. जर तुम्ही आपण त्या दिशेने गेलो ना तर अंतिम गंतव्यस्थान आपलं काय तेच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि त्यामधील उदात्त गुण चमकू लागतात. अधिक अधिक मोक्षाची तळमळ वाढली जाते आणि त्याच्यामधील उदात्त गुण चमकू लागतात. मग तो कळला जातो, तो निवडलाच जातो. निवडे तो बळी विरळा शूर. तो वेगळाच पडणार सगळ्यांपेक्षा. परिणामाता गोष्टीचे आकलन करून घेण्याची स्वतःची क्षमता वाढते. बघा गोष्टीचे आकलन करून घेण्याची त्या स्वतःची क्षमता वाढते. त्याचंच त्याला कळू लागतं नंतर. आणि अति तेजस्वी शक्तीलाच अंतर्ज्ञान म्हणतात. आणि मग तो असा आतमध्ये जातो. त्या संस्कृतमध्ये त्याला ज्ञानचक्षु अथवा दिव्यदृष्टी अथवा साक्षात्कार, अपरोक्ष ज्ञान, अनुभूती, अनुभवातीतता असे म्हणतात. हे सर्व पूर्ण सात्विक स्थितीमध्ये असलेल्या मनाचे निर्देशन करतात. हे जर घडलं तर समजायचं का सात्विक माणूस आहे. आत्मसाक्षात्कार झाला, अनुभूती आली, त्याला ज्ञानचक्षु त्याचे उघडले. ज्ञानचक्षु उघडले म्हणजे तो रश्शीच्या माग आता रश्शी म्हणूनच पळेल का साप म्हणून पळेल. शिंपल्या परत गोळा करायला पळेल का तो, नाही पळणार. ज्या अर्थी शिंपल्या गोळा करायला पळतोय त्या अर्थी काय ज्ञानचक्षु त्याचा ओपन झालाय आहे की नाही, नाही झाला आहे की नाही. त्याला साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे काय, साक्षात्कार म्हणजे काय, रश्शीला रश्शी समजण्याचा त्याला साक्षात्कार झाला तर लगेच नॉर्मल होऊन जाणार. आणि जोपर्यंत साक्षात्कार नाही होतो तोपर्यंत लट 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 लट. कारण काय वाटणार त्याला त्याच्यावर साप आहे. साक्षात्कार म्हणजे अजून काही एक वेगळी गोष्ट नाही, वस्तुस्थिती समजणे याचं नाव साक्षात्कार. हे सर्व पूर्ण सात्विक स्थितीमध्ये असलेल्या मनाचे निर्देशन करतात. हे सर्व वरवर वरवर जाणाऱ्या चक्राप्रमाणे घडत असते. झट 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 प्रगती होतो. कालचा माणूस स्पीडने पुढे गेला, तू का असा राहिला, तू त्या गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं नाही म्हणून तेवढं राहिला. तिला वेग येत असतो. बघा ते सर्व वरवर जाणाऱ्या चक्राप्रमाणे घडत असते. तिला वेग येत असतो आणि ती पुढे पुढेच जात राहते. बघा आता हा जर पळाला ना कालव्यावरून याला भेटणार ना,
जेवढं तू मला जसा बसशील तसा मी तुला तेवढा भजवत. बघा, हे धारावीवरून येतात. पण हे काय म्हणणार माहिती आहे का? हो, आपण म्हणले तुम्ही धारावीवरून कलियावरून मग ते असे फुगणार का? नाही, ते म्हणणार बाबा आम्ही आमच्यासाठी येतोय. पण अज्ञानी माणसाला जाणीव नसली, मग आम्ही एवढं येत होतो, बरं झालं लय मेहरबानी केली येत होता म्हणल्यानंतर महाराजाच्या डोक्यावर लय वज केलं. बा 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 बा, लय पळाला बाबा तू. हा, ही जाणीव तमो आणि रजगुणामध्ये कशाची जाणीव नाही राहणार त्याला. तो म्हणणार मी माझ्या उद्धारासाठी करतोय. कोणावर उपकाराची भाषा कोणीच करायची नाही बाबा म्हणतात. ती पुढे पुढेच जात राहते. सर्व प्राणी मात्रामध्ये तेच जाणीव तत्व असले तरी व्यक्ती व्यक्तीमधील प्रज्ञा आणि त्याच्या व्यक्तिगत कार्य करणाऱ्या रज आणि तमगुणाच्या प्रमाणानुसार वेगवेगळे असते. ज्ञान सगळ्यांमध्ये सारखे, आरसे सगळे सारखे आहेत. पण जेवढा आरसा चकाचक असेल तेवढं आपलं बिंब, ते प्रतिबिंब स्वच्छ दिसणार. आणि जर आरशावर जर धुकं असेल, थोडंसं धुराडा बसलेला असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसणार नाही. बस, हे देताना सर्व सारखंच दिलेलं आहे. तुम्ही आपण किती त्याचा वापर जशा पद्धतीने करतो तसं ते दिसणार. श्लोक क्रमांक 118. अहंतेचा अंत्यता भाव, अंत्यता अभाव. बघा, अहंता संपली त्याची पूर्ण, साक्षात्कार झाला त्याचा. काय झाला? अहंकार नाही, अहंकार झाला. तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. मग बरं झालं का नाही का आले तुम्ही? अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आता आपल्याला देव व्हायचंय, हे कोणाच्या हातात आहे? हां, अहंकारे नाडिले, तुका म्हणे वाया गेले. आता हे दोन्ही कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे का आपल्या हातात आहे? पण आपण कशाला काय करायचं? आपण म्हणायचं पडून राहील ते ठाई. उगाच संताची बाई, उगाच पडून राहायचं. असलं वेळ का जायचं, नसलं तर उगाच. यांना म्हटलं का हो तुम्ही आले नाही काल? ते म्हणले तुम्ही नाही का लिहिलेलं आहे मेसेजमध्ये, ज्याला शक्य असेल त्यांनी यायचं. म्हणजे घरी झोपून राहिलं का समजायचं याला शक्य ना, यांना शक्य नाही. कारण अहंतेचा अत्यंत अभाव इत्यादी नियम, यम इत्यादी, श्रद्धा, भक्ती, मोक्षाची आत्यंतिक तळमळ. मोक्षाची आत्यंतिक तळमळला काय उदाहरण आहे शिंदे साहेब? भगवान बाबा, जीवना वेगोळी मासोळी, आहे की नाही? तैसा तुका तळमळी. जशी एस टी आली आणि गाड्यांना गर्दी असली आपण कसं पळतो सीट पकडायला, तसं म्हातारी तर लय पुढं पळतात. म्हातारी लय माणसं पुढं पळतात. म्हाताऱ्याला तेव्हा जोश येतो. त्यांनी काय पळायची गरज आहे? पण म्हाताऱ्यान माईला जास्त आहे एस टीला. कारण का? फुकट तिकीट कमी आहे, अर्ध तिकीट. हां, त्यामुळं पहिले जर लिमिटेड होतं तर माहिती आहे मागून जाऊन म्हणायला लागतं उठा आमचं महिला सीट आहे प्रौढ नागरिकाचं. पण आता प्रौढ नागरिकच जास्त आहेत, आहे का नाही? मोक्षाची अत्यंतिक तळमळ आसुवे दाटली उभारोनी बाहे, नामा वाट पाहे कधी मधी. संडे नामा वाट पाहे रात्रंदिवस. तळमळ मोक्षाबद्दल. दैवी संपत्ती आणि मिथ्या स्वरूप असलेल्या असत पदार्थापासून दूर राहणे ते मिश्र सत्वगुणाचे गुणधर्म होत. वरील श्लोकामध्ये बुद्धीमधील रज आणि तम गुणांच्या सहित सत्वगुणाच्या अधिक्यामुळे होणारे परिणाम याचे स्पष्टीकरण दिले आहे. रज आणि तम या गुणांचे प्रमाण फारच थोडे असून बुद्धी जर प्राय सात्विक स्वरूपाची असेल तर ती व्यक्ती साक्षात्काराच्या मार्गावर आधीच असते. त्याच्यामध्ये ते पहिलेच गुण असते, फक्त शिक्कामोर्तब करायचा, त्याने त्याची योग्यता पहिलीच वाढवलेली. सत्वगुणाच्या अधिक्यामुळे त्या व्यक्तीची मोक्ष इच्छा प्रबळ होते. त्याच्या व्यक्तिमत्वामधील मोक्षाची तळमळ जेव्हा वाढते तेव्हा अहंकार इत्यादी जे राजसी व्यक्तित्वाखाली मोडतात ते साधकाच्या हृदयातून पूर्णपणे गळून पडतील. बघा, मोक्ष इच्छा प्रबळ होते. मोक्ष इच्छा प्रबळ होते ह्या गोष्टींनी पण होते. आणि कधी कधी आपल्याला संकट पाठवून सुद्धा मोक्ष इच्छा निर्माण करते, त्याशिवाय तो सुटत नाही. बाबा काय म्हणले, मला आला
ताप, मग देवा तू माझा बाप. आपण असं नाही सुटलं तर असं आपल्याला पिडणार देव. हा अनुग्रह देवाचा, पिडणं आपल्याला अनुग्रह. त्यावेळेला तो तिथून त्याच्यापासून बाजूला होण्यासाठी ऐकलंय आपण. कुंतीने काय मागितलं? दुःख मागितलं का नाही? आपण काय मागतो देवाकडं? दुःख औषधाला पण नको, आहे का नाही? मग तो असा आहे, जे मागतो ते देत नाही, त्याच्यापेक्षा न मागितलं भरभरून देतो. त्यामुळं आपण काय मागायचं? हां, काहीच नाही मागायचं. काहीच नको. बरं तो असा आहे, ते बरोबर म्हणले काहीच नाही मागायचं. आता आपल्याला कळालं तो भरभरून देतो, न मागतो ते. मग आपण सुख नाही मागायचं, दुःख. तर आपल्याला वाटतं सुख भरभरून देईल, पण हे म्हणले काहीच नाही मागायचं. जर आपण म्हणलं का रे तू म्हटलं होतं ते न मागितलं होते त्याच्या विरुद्ध देतो, देणार होतं विरुद्ध, पण तूच लय आग्रह धरला होता काय दुःख दे, त्यापेक्षा काहीच नको. हां बरोबर. आता हे कसे हां, तुका म्हणे करी फकीराचे परी, मग रात्रंदिवस वाचे येईल हरी. काही न मागे कोणाशी. आणि त्याच्यावर यांनी चालू असलेल्या घडीला अजून कडी दिली काय? तुका म्हणे करी फकीराचे परी, मग रात्रंदिवस हरी येईल वाचे. फकीराच्या परी झाल्याशिवाय नाही, सगळं असल्यावर हरी हरी नाही. मग काय ते म्हणले, राम राम म्हणायच्या ऐवजी काय म्हणेल, आम आम. प्राय सात्विक स्वरूपाची असेल तर ती व्यक्ती साक्षात्काराच्या मार्गावर आधीच असते. सत्वगुणाच्या आधिक्यामुळे त्या व्यक्तीची मोक्ष इच्छा प्रबळ असते. त्याच्या व्यक्तिमत्वामधील मोक्षाची तळमळ जेव्हा वाढते तेव्हा अहंकार इत्यादी जे राजसी व्यक्तिमत्वाखाली मोडतात ती साधकाच्या हृदयातून पूर्णपणे गळून पडतात. तीळभरी जरी होय अहंकार, मेरू समान भार देवा. आपल्याला थोडा जरी अहंकार झाला का देव आपल्या डोक्यावर डोंगर ठेवणार का? देवाला आपला राग आहे का प्रेम आहे? प्रेम आहे. माझा सुकुमार भक्त इथपर्यंत आलाय, आता इथून परत नको भरकटायला, म्हणून त्याच्या डोक्यावर डोंगर ठेवू, म्हणजे मग तो माझ्याकडे पळतील. असे त्याचे देव दुःख जी देतो ना साधकाला. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही म्हणाल आतापर्यंत नव्हतं सांगितलं का? अनुग्रह घ्यायला येताना त्याला पहिलं सांगायचं इथं सुख होत नाही. ही आता फसून फसून आणतोय आपण. कधी कधी देव देतो चॉकलेट. हो, तुम्ही सांगा पोराला याच्यामध्ये बालवाडीमध्ये खाऊ देते बाई वगैरे, हे खाऊ काही सारखी देते का फटकवते का नाही कधी? फटकवते ती, आहे की नाही? त्याप्रमाणे देव फटकून फटकून सुद्धा आपल्याला, जसं त्या मडक्याला तो फटके मारतो की नाही का घडवण्यासाठी, त्याप्रमाणे देव आपल्याला संकट देणार घडवण्यासाठी. तीळ भरे जरी होय अहंकार, मेरू समान भार देवा. की आलेला घडत आलेला माझा माणूस परत बिघडायला नको, म्हणून देव पुन्हा आपल्याला जागेवर आणण्यासाठी त्या घटना घडवून आणत असतो. श्रीमद भगवत गीतेत सात्विक व्यक्तिमत्वाच्या गुणाचे वर्णन केलेले आहे. श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी दैवी संपत्ती म्हटली आहे. सत्वगुणी मानव हा स्वर्गीय देवच होय. 16व्या अध्यायातला पहिला श्लोक काढायचा आहे. सात्विक व्यक्तिमत्वाच्या गुणाचे वर्णन केलेले आहे श्रीमद भगवद्गीतेत. त्यांनी दैवी संपत्ती म्हटली आहे त्याला. सत्वगुणी मानव हा स्वर्गीय देवच आहे. बघा, पृथ्वीवरचा देव आहे तो. आत्मा अनात्मवस्तू निवृत्त होणे, असन्निवृत्ती आणि मोक्षाकडे प्रवृत्त होणे, अनात्मवस्तूबद्दल तळमळ नसणे, नको वाटणे, आणि आत्म्यासाठी तळमळ मग निर्माण होते. अनात्मवस्तूपासून ॲटोमॅटिक सुटल्यावर आत्मवस्तूकडे माणूस ओढला जातो, आणि मोक्षाकडे प्रवृत्त होणे ह्या अशा व्यक्तीच्या स्वभावातच असते. कोणत्या? भगवद्गीतेमध्ये सांगितलेले बघा, पहिल्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेले, भयाचा पूर्ण अभाव, त्याची भीती निघून गेली. अंतकरणाची पूर्ण निर्मळता. कोण मारणार आहे कोणला? ते आमच्या गावच्या एक ताई होते, ते म्हणले मार मला मार, मी जो कर्ण आहे ना तो पण मीच आहे आणि दुर्योधना पण मीच आहे, मार तू, मलाच मारणार आहेस. आणि हे सगळं कसं आहे? खरं आहे का? परत खोटं खोटं आहे. शिवाजी महाराजांनी चिलखत आणलं आणि चिलखताची परीक्षा घ्यायची, तर चिलखत कोणला घातलं? चिलखत परफेक्ट आहे का नाही, आणि त्याच्यावर खणखणीत वार करायचा आहे, आणि चिलखत परफेक्ट आहे का नाही ते पाहण्यासाठी चिलखत कोणाला घातलं? त्यांनी
स्वतःलाच घातलं. आपल्यासारखा म्हणलं असतं जर हुकलंच तर येलकर बाबाला घाला चिलकत. ठीक आहे नाही, परंतु त्यांनी स्वतःच घातलं आणि तानाजी मालुसरे यांना म्हटले वार करा. ते म्हणले मी नाही करणार. वार करा, मी नाही करणार. तानाजीराव आमचं ऐकायचं नाही का? असा जोरात वार केला का नाही, खनकानी वाजलं, पण त्यांना काहीच लागलं नाही. सगळे खुश झाले. पण त्यावेळेला तानाजीराव रडत होते, रडत. ते म्हणले मी कल्पना करू शकत नाही तुमच्यावर वार करण्याची. बघा, ही कल्पना करू शकत नाही. ही अंतःकरणाची पूर्ण निर्मळता आहे. तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती. ही ग्रंथ घरी नेऊन ठेवायची सुद्धा आपली अवकात नाही. हे ग्रंथ घरी नेऊन ठेवायची सुद्धा काय आपली अवकात नाही. आणि जर आपल्याकडे असेल आणि दुसरा जर आपल्याकडे भेटला अजून, तर आपली ही बी अवकात नाही का मला भेटलंय तर माझ्याकडे आहे दुसऱ्याला द्यावा. ते हे ग्रंथ भेटला काकींच्या इथं, दोन्ही वेळेला सत्कार होता आणि मलाच भेटला. सचिन आपल्या त्या किशोर बाबाला नाही भेटला. तर मी म्हणलं किशोर बाबा एक तुम्हाला न्या, एक मला. ते म्हणलं नको बाबा, माझ्याकडे श्रीमद भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, 2 ज्ञानेश्वरी आहेत. तर मग ज्याच्याकडे नाही त्याला देऊ आपण. एक असायला पाहिजे दानत आपल्याकडे सगळे ना, ग्रंथांचं भांडार भरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे जर 2 आहे तर तिसऱ्याला एक वाचायला द्यायची पण आपली दानत पाहिजे. तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान. त्याचे पण खाली अर्थ लगे दिले बघा. निरंतर दृष्टी तर तत्वता परमात्म स्वरूप जाणण्यासाठी परमात्म स्वरूपात एकरूप होऊन ध्यानाची अखंड गाढ स्थिती असणे म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती होय. बघा, त्याला दृढ स्थिती म्हणतात. सतत त्याच्यामध्ये राहायचं मग्न. मग कामधंदा करायचा का? कामधंदा करताना पण राहता येतं. शरीर काम करेल आणि आपण मनाने बुद्धीने तिकडं मन लावायचं. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, पण मी मात्र त्या स्थितीत राहील. सात्विक दान 2 नंबर. गीता अध्याय 17 श्लोक 20 मध्ये विस्तार आहे. बघा, आता एवढं मागं कोण जायचं सारखं? बरं, एवढं जायला परत तो ग्रंथ पाहिजे आपल्या घरात लगेच पडलेला. बरं, तो हाय कपाटात, पण वर उठून काढायची आपल्यामध्ये तेवढी तळमळ पाहिजे. बघा, दान करण्याची 17वा अध्याय 20 विस्तार पाहू चला. त्याच्यामध्ये पण पाहू. 20 मध्ये सात्विक दान पहिलं पाहून घेऊ. दान देणेच कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले जाते. बघा, आपण दान कोणाला देणार? ज्याने आपल्यावर पहिले उपकार केले ती फेडायची वेळ आली म्हणल्यावर आपण देणार. पण जो परत रिटर्न देऊ शकत नाही त्याला द्यायचं, त्याचं नाव दान आहे. आणि ते कर्तव्य आहे माझं असं समजून त्याच्यामध्ये, म्हणून कर्णाला डोक्यावर घेतलेले. त्यांच्याकडे ती भूमिका आहे. काहीच नव्हते तर सोन्याचा दात होता तो पाडून दिला. हे 20 मध्ये ही दान सात्विक म्हटले गेले आहे. त्याच्यानंतर बघा, इंद्रियांचे दमन, भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याप्रमाणे वेदशास्त्राचे पठण पाठन. बघा, कशाचं उदाहरण चाललंय आपलं? श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेले. कुठे आलो होतो आपण? मागच्या पानावर आलेलो होतो. श्रीमद भगवद्गीतेत सात्विक गुण असणाऱ्या व्यक्तीचं वर्णन सांगितलेलं आहे. ते वर्णन चालू आहे. श्लोक क्रमांक 16 झाला आहे की नाही? बघा, त्याप्रमाणे वेदशास्त्राचे पठण पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणाचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतकरणाची सरळता. शिवाजी महाराज सरळ नाकाचे होते. म्हणजे सरळ नाकाचे किती आहेत? पण सरळ चालणे, जसं समोर माणूस आहे तशा पद्धतीने चालणे. आपली वाट वाकडी नाही करायची. आपण समोरचा वाकडा चालला तरी ही शाळेत शिकवलं आपल्याला. आपल्या वाटेमध्ये जर कोणी काटे टाकले तर आपण सराटे आणून टाकायचे. हे शिकवलं ना शाळेत आपल्याला. काय टाकलंय मग? सांगितलंय आपल्या वाटेत काटे नाही टाकले, त्यांनी टाकले ते काचा नेऊन टाकायचे का? मग फुले हे की नाही? ही कसं आहे, बोलायला गोड आहे हो, है की नाही? करणी करता तीर कापे, बोलता सोपे वाटे.
अंतकरणाची सरलता बघा, कष्ट सोचणे, शरीर इंद्रियासह अंतकरणाची सरलता. 2 काया वाचा मनाने, कोणालाही कोणत्या प्रकारे दुःख न देणे, कायेने वाचेने सुद्धा आणि मनाने सुद्धा कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे. हे कोणत्या माणसाचं व्यक्तिमत्व चाललेले वर्णन. शुद्ध सत्वगुण ज्याच्यामध्ये विकसित झाला तो पृथ्वीवरचा देव आहे, त्याला ईश्वराचा साक्षात्कार 100%. यथार्थ व प्रिय भाषण, बोलायचंच असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असं यथार्थ भाषण. आणि प्रिय भाषण, प्रिय भाषण म्हणजे काय? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, काय माय गेली होती भूतापाशी. हे कसे शब्द? अमृताचे. पण आम्हाला नाही कळायचं. आम्हाला अमृत म्हणजे गुळगुळीत गुळगुळीत बोलायचं, त्याचं नाव अमृत आहे की नाही? डॉक्टर कापतो की नाही? कापल्यानंतर कसं काय वाटतं? थोड्या दिवसांनी कसं वाटतं सांगा बरं? पहिलं कापल्यावर रडतो माणूस, पण नंतर मग खुश होतो माणूस. असं आहे. आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी अकर्तेपणाचा, अभिमानाचा त्याग, आपल्यावर अपकार करणाऱ्यावर न रागवणे. रामेश्वर भट्टाला अनुग्रह देणे. रागवले असते तर दिलं असतं का? ज्ञानेश्वरांना आलं राग, पण झाली सबमिट. पण अनुग्रह द्यायच्या अगोदर न रागवणे. अनुग्रह देऊन जर येड्यावानी करायचं असेल तर त्याला थोडं रागवणे, नाही तर ते शेपुटे त्या कुत्र्याची सीट नीट होणार नाही, आहे की नाही? आपल्यावर अपकार करणाऱ्यावर न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग. हे कशाचं वर्णन चाललंय? सत्वगुणी व्यक्तिमत्वाचं. कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग. आपल्या गावाला जर वेस बांधायची असली, पाण्याची टाकी बांधायची असली, मार्बलचं सगळं काम करून द्यायचं असलं तर कोणी केलं? त्याचं ठसठशीत मार्बलमध्ये नाव आपणच करून नेऊन द्यायचं, सिमेंटनी पॅक करून घ्यायचं. त्याचं नाव सात्विक वृत्तीचा माणूस, आहे की नाही? कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतकरणातच चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया. निर्हेतुक म्हणजे रिटर्नचं काय नाही, दया केली हा आपल्याला परत सोडून दिला असं नाही. ती निर्हेतुक दया होती, पण अंगलट आली. कोणाच्या? सोडून पृथ्वीराज चव्हाण 16 का 17 वेळा सोडून दिलं त्याला. निर्हेतुक दया. शरण आला तर सोडून देतं. इंद्रियांच्या विषयाशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे. भोगायचेच, भोगून सांडायचे, पण त्याच्यामध्ये चिटकून राहायचं नाही. वाण्याच्या घरामध्ये, दुकानामध्ये मुंगळ्यांनी काय फिरायचं ते फिरायचं, पण ढेपीला धरून राहायचं नाही. ढेपीला धरलं तर काय होणार? त्याचा अर्धा तुकडा पडणार. कोमलता, लोक विरुद्ध आणि शास्त्र विरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे. बघा, श्लोक क्रमांक 30. 3 श्लोक सांगितले त्यांनी. तेज म्हणजे काय? अंतकरणाने तेज म्हणजे जिच्या प्रभावाने विषयासक्त व नीच प्रकृतीचे मनुष्यसुद्धा बहुधा अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसाच्या सांगण्याप्रमाणे चांगले कर्मे करू लागतात. त्या श्रेष्ठ माणसाच्या शक्तीला तेज म्हणतात. थांबवाल्या म्हणल्यानंतर लगेच थांबले. मग बाबा म्हणतात, चकवे बाबा म्हणतात, वाल्याने किती मारले होते त्याच्या अगोदर? 7 रांजण म्हणले. बरं, बाकीचेच नसतील म्हणले का थांबवाल्या? का फक्त नारद मुनीच म्हणले थांबवाल्या? बाकीचे काय म्हणले? या लगेच मान आणि मारा आम्हाला, असं म्हणले असेल. ते थांबवाल्या म्हणले असेल तरी वाल्या थांबला नाही, कारण त्यांच्यामध्ये काय नव्हतं? तेज नव्हता. सात्विक तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे. बघा, आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे. ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसांची लक्षणे आहेत. असं सांगितलं. एवढं डिटेल याच्यामध्ये सांगितलं बघा. म्हणजे बाकीचे ग्रंथ आपल्याकडं पाहिजेत, लगेच बघायचं. म्हणजे आपण म्हणलं नंतर बघू, मग नंतर मध्ये लयच अंतर पडतो, है की नाही?
श्रीमद भगवद्गीतेत सात्विक व्यक्तिमत्वाचे गुणाचे वर्णन केलेले आहे. दैवी संपत्ती म्हटली आहे. सात्विक सत्वगुणी मानव हा स्वर्गीय देवच होय. आता सांगा बरं, अपकार करत्यावर उपकार करतो म्हणजे तो काय समजणार आहे? अनात्म वस्तूपासून निवृत्त होणे, जी गोष्टी नासके कळाले, नासकं कालवण खाणार का? नासलेल्या गोष्टी ठेवणार घरामध्ये? अनात्मपासून निवृत्त होणे आणि मोक्षाकडे प्रवृत्त होणे अशा व्यक्तीच्या स्वभावातच असते. अधिकारी साधकाचे सर्व गुण अशा व्यक्तीमध्ये असतात. बघा, अनामत्वाधिक गुण एक. गीता अध्याय बघा 16, परत एकदा निर्भयता बघा. अमानत्वाधिक गुण काय काय 13व्या अध्यायात पण सांगितले आणि 16व्या अध्यायामध्ये सुद्धा ते म्हणतात. निर्भयता, हृदयाची शुद्धता, आत्मज्ञान, योगामध्ये स्थिरता, दान, इंद्रिय यज्ञ, निग्रह, शास्त्राभ्यास, तप, ऋतुजा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, स्वार्थत्याग, शांतवृत्ती, दुष्टबुद्धीचा अभाव, भूतदया, लोभ, निर्लोभ वृत्ती, सौजन्य, नम्रता, हालचालीत अस्थिरपणा नसणे, तेज, क्षमाशीलता, धैर्य, पावित्र्य, मत्सरहिता, निर्गर्वीपणा हे दैवी गुण. आणि ते सांगितलं अनात्माधिक गुण. ते काय सांगितलं तिकडं की तो गुण मास्टर असतो पण त्याला वर्णन केलेलं आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावे, ती जे तिथल्या आजूबाजूच्या ओळा, स्वकीर्ती कानी न ऐकावी वगैरे, असं अमानत्वाधिक म्हणजे मान्यता नको, मान्यतेच्या लायकीचा वाचस्पतीचे ने पाडे, सर्वज्ञता जोडे तरी महिमे बेडणे देडे, वेडीवे माझे, अशी त्याच्यामध्ये गुण असतं. हां, यम नियमाधिक 2. गीता 8वा अध्याय 7वा अध्याय 8वा अध्याय 7वा आणि 11वा श्लोक बघा. यम नियमाधिक 8वा अध्याय आणि 7वा नंबरचा आणि 11 नंबरचा श्लोक गीता बघा. आध्यात्मिक साधनेला अभ्यासाला पुष्टी असणारे हे यम नियमाधिक आहेत. आणि ध्येयसिद्धीपर्यंत बद्दल पुरेशी निष्ठा आणि क्षमदमाधिक षट संपत्ती हे परमोच्च तत्वाकडे नेणारे गुण. त्यामध्ये रज तम गुण कमी असून सत्वगुणाचे प्राबल्य असते. अशी ही सर्व मिश्र सत्वगुणाची लक्षणे होत. 2. किती नंबर सांगितला? 8वा अध्याय 7 नंबरचा श्लोक बघा. म्हणून अर्जुना, सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर. सर्व काळी, कोणत्याही वेळेला, कोणत्याही घटनेला निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर, वाट्याला आलेलं कर्मही कर. आणि अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. बघा, आणि त्याच्यानंतर 11 नंबरचा परत श्लोक सांगितलेला आहे. वेदवेत्ते विद्वान ज्या सचितानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. अशा या गोष्टीला ती काय म्हणतात? यमनियमाधिक. बघा, ह्या गोष्टी आपल्याला परमात्मा स्वरूपाजवळ आध्यात्मिक साधनेला अभ्यासाला पुष्टी देणारे आहेत. ते तुमची योग्यता वाढवणार आहेत. आणि ध्येयसिद्धीबद्दल पुरेशी निष्ठा, ध्येयसिद्धीबद्दल ते प्राप्त होतोपर्यंत थांबणार नाही आम्ही. ध्येयसिद्धीबद्दल पुरेशी निष्ठा पाहिजे. मी तिथं पोहोचणार पण नाही पोहोचत. माणूस मधीच काढून टाकतो, माळ सोडून देतो सगळं, मग ती निष्ठा पुरी नाही आहे. काही झालं तरी मी तिथं जिंकू किंवा मरू, अशी भूमिका. आणि क्षमदमादी षड संपत्ती 3. क्षम म्हणजे अंतःकरणातील संयम, दम म्हणजे ज्ञानेंद्रियावरील संयमन, उपरती आत्मनिग्रह, तितिक्षा, जीवनातील लहान सहान बोचण्या सहन करण्याची क्षमता. कितीही जरी प्रसंग आले तरी आपण हातबल होणे नाही. श्रद्धा, गाढ निष्ठा, समाधान, मनाची शांती इत्यादी ही संपत्ती हे परमोच्च तत्वाकडे नेणारे गुण, ज्यामध्ये रज तम गुण कमी असून सत्वगुणाचे प्राबल्य असते. अशी ही सर्व मिश्र सत्वगुणाची लक्षणे होत. हे गुण आपल्याला नसतील तर मिळवायचे, आपण कमवायचे.
श्लोक क्रमांक 119. आत्म्याचा साक्षात्कार, परम शांती, तृप्ती, परमानंद, ज्या योगाने मोक्षवान साधक सर्वदा आनंद उपभोगतो, अशी परमतत्वाची निष्ठा ही सत्वगुणाची लक्षणे होत. बघा, परमतत्वाची निष्ठा ही शुद्ध सत्वगुणाची लक्षणे काय? तर असा जर असला तर आत्म्याचा साक्षात्कार, परम शांती. एकदा आत्म्याची शांती झाली का आता कोठे धावे मन, किंवा परत माघारी येत नाही. आता आपलं असंच झाले ना, आता कोठे धावे मन, का अजून एक कोठे टाकायचा त्याच्यात, आता कोठे कोठे धावे मन. आहे की नाही? परम शांती, आता व स्थिरावली वृत्ती, पांगुळला प्राण, बस आता झालो, शांत झालो. अजून हा बघा, बरोबर मला तेच पाहिजे होतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया दावा तृष्णेच. या आता परम शांती, भूक लागलेली होती मला त्या परमात्मा तत्वाची. आता आता तृष्णा कुठे गेले, कौतुक वाटे झाली ते वेचावे. काय पुढे? नाम मंगळाचे ते गुणे, शांती नाही होत तृष्णेची, कधी मेलं तरी शांती नाही होत, पण माझी झाली याचं मला कौतुक वाटतं. परम शांती, परमानंद. कुठचा आनंद? परम आनंद, स्वतःचाच स्वतः आनंद उपभोगतो. ज्या योगे मोक्षवान साधक सर्वदा आनंद उपभोगतो, अशी परमात्मा तत्वाची निष्ठा ही शुद्ध सत्वगुणाची लक्षणे होत. जेव्हा रज तम या मलिन गुणांचे शेवटचे अवशेषही दूर केले जातात, तेव्हा ते व्यक्तिमत्व पूर्ण शुद्ध होते. असे अंतःकरण हे अमलिन सत्वगुणाने युक्त असते. अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते, तेव्हा मोक्ष इच्छू परमतत्व साध्य करतो आणि सदानंद प्राप्त करतो. कोणता आनंद प्राप्त करतो? सदानंद. म्हणजे काय? सतत आनंद असतो, सदानंद, सतत आनंदी असतो तो सदैव टिकणारा. एक गीता अध्याय 15 श्लोक क्रमांक 6, जेथे सूर्यप्रकाशत नाही, चंद्रमाही नाही, जेथे सूर्यप्रकाशत नाही, चंद्रमा नाही, अग्निसुद्धा नाही, जेथे गेल्यावर ते परत फिरत नाहीत, ते परमोच्च धाम. बा कुठे जाऊन प्राप्त होतो? तो सदानंद प्राप्त होतो. म्हणजे काय होतो? 16वा अध्याय आपला 15:6 बघा, ज्या परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही. जशी गावाला गेलेली परत मुंबईला नको यायला म्हणतात ना, बरं वाटतं म्हणतात तिथं, तसं जे परमपदाला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाही, संसारात त्या स्वयंप्रकाशी परमपदाला, तिथं म्या बोलविल्या, म्या चालविल्या, सूर्य चाले, म्या हलविल्या, म्या बोलविल्या, वेदू बोले, म्या चालविल्या, सूर्य चाले, त्या म्याच्या ठिकाणी तो पोचतो. सूर्यबीर्य सगळं ते स्वयंप्रकाशित त्या ठिकाणी तो पोचतो. बघा, जे स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्यप्रकाशित करू शकतो, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो आत्मा यांना प्रकाशित करतो, पण त्याला कोण प्रकाशित करू शकत नाही, अशा ठिकाणी तो जातो. त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्यप्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी, ते माझे परमधाम आहे, आणि त्या ठिकाणी तो जातो. 1 नंबर. परत परमधामचा अर्थ गीता अध्याय 8 श्लोक 21 पहा. किती जाणलं आहे? 8 आणि 21 पहा. आम्हाला काही काम आहे का नाही? त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात, त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्व श्रेष्ठ स्थान होय. बघा, तिकडं जायचं आपल्याला, जायचे, पण एवढी घाई नाही आम्हाला. तुम्ही म्हणता तेवढी, जरा सबुरीने जाऊ, सगळं इथलं करून मग जाऊ. एवढं अर्जंट लगेच बसा गाडीतून चला असं नाही. ते माझे परमधाम, साचकार निजधाम, ही अंतवट वर्म तुझं सांगित दाविले. दुःखाला त्या व्यक्तीचा बघा, कारण ती स्थिती प्राप्त झाल्यावर
कोणत्याही दुःखाचा त्या व्यक्तीवर कधीच परिणाम होऊ शकत नाही. 2 गीता अध्याय 8 आणि 21 लगेच झालंच आहे आपल्या तिकडं. 8 आणि 21च वाचलं ना आता बघा, इथे लगेच आलंय. कारण ती स्थिती प्राप्त झाल्यावर कोणत्याही दुःखाचा त्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकत नाही. आता आपल्या कुठं काही परिणाम होतो? काय नाही होत. थंड पाणी असलं तरी आपण थंडीत आंघोळ करतो, गरम पाण्याने चटका बसत नाही आपल्याला, आहे की नाही? का काय होतो परिणाम आपल्यावर? बिलकुल परिणाम नाही होत. हां. पडायला लागलो तर हां, थंडीत थंड पाण्याने आंघोळ करायचं आणि टणटण उडायला लागल्या सांगायचं, या देहाचे बांधवडी न पडीचे, आहे की नाही? कारण ती स्थिती प्राप्त झाल्यावर कोणत्याही दुःखाचा त्या व्यक्तीवर कधीच परिणाम होऊ शकत नाही. बघा, या अनुभवातील आता हे म्हणतात, हॉस्पिटलला जातो आपण भेटायला, ज्याचं ऑपरेशन झालंय त्याला मग विचारतो कसं काय, बरं आहे का, बाकी सगळं सगळं बरं, मग निघताना बाकीचं सगळं बरं आहे ना. आता एवढी कापाकापी झाली म्हणतो बाकीचं बरं आहे का सगळं. आता बाकीचं काय राहिलं सगळं सांगायचं, आहे की नाही? अवघे चित्र लोक आनंदाचे आता असं आहे, या स्थितीवर गेले ते. आपण जातोय, जाणार आपण निश्चित. ते सिंधुपद वेगळे निराळे नाही. काय गंगा डळमळीत निघाल्यानंतर समुद्रपद तैसे गंगेची नोघे, डळमळत जळ जे नेघे, ते सिंधुपद वेगळे नाही. तर तिकडं आता पर्यायच नाही त्याला, ते कुठं गेलं शेवटी कुठं जाणार आहे. म्हणजे आपण काय करायचं, फक्त गंगेत जाऊन पडायचं का आपोआप जाणारच आहे आपण. नाना पाणी म्हणून नये मासा, गंगानं सोडी जैसा तैसा सर्व तीर्थासहित वरपडा झाला. बघा, ते मासा एकदा पडला पाण्यामध्ये का त्यांनी काही करायचं नाही, त्याने आपलं त्या गंगेच्या ओघाप्रमाणे जायचं आणि तो समुद्राला जाऊन भेटला का सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं त्या माशाला पुण्य भेटतं. आणि मग तेवढ्या त्या माशाला, समुद्रातल्या माशाला आपण खाल्लं का आपल्याला सगळं पुण्य भेटतं, आहे का नाही? आपोआप, आहे का नाही? मासं का म्हणून नाही, समुद्राचे खामी म्हणलो, नदीचे गोडे मासे असतात ते खायचे नाही. आहे की नाही? नदीचे गोडे मासे गावाला गेले म्हणतात हे गोडे मासे, तुम्ही मुंबईला कसे खाता? खरे मासे खाता, आहे की नाही? ज्याला नरकाला जायचे, ज्याला सगळ्या इच्छा पुरायचं, खायचं प्यायचं मजा करायचं, माळकरी व्हायचं नाही, चांगलं चमचमीत खायचं. ते शिंदे दादा म्हणतात त्या चांबड्यात काय असतंय का? चांबड्याचा किती वास येतो, पण तुम्ही ते मसाले लावून त्याला सुगंध आणता. तुम्ही चव कशाची घेता, चांबड्याची का मसाल्याची? मसाल्याची, आहे का नाही? मग तेच मसाले जर तुम्ही इकडं वापरले तर चालू शकतं, पण माणसाला काय आहे, त्याला रंगरूपाला आणायचे कोणला, ज्याचं काही किंमत नाही त्याला, आणि तो खाणार त्याचं काय आहे, त्याचा इंडस तिकडे आहे तो तेच करणार आहे. कारण ती स्थिती प्राप्त झाल्यावर कोणत्याही दुःखाचा त्या व्यक्तीवर कधीच परिणाम होऊ शकत नाही. या अनुभवातील स्थितीची काही लक्षणे, स्थितीची काही लक्षणे काही निवडक वाक्प्रयोगांनी या श्लोकात सूचित केलेले आहेत. काय काय लक्षणं सांगितले बघा. आत्मतत्वाच्या साक्षात्कार, स्वात्मानुभूती, शुद्ध सत्वगुणामध्ये विपरीत भावना निर्माण करणारा रजोगुण आणि अज्ञानाचे कारण असणारा तमोगुण याचा पूर्णपणे अभाव असतो. बघा, शुद्ध सत्वगुणामध्ये विपरीत भावना निर्माण करणारा रजोगुण, रश्शीच्या ऐवजी साप दाखवणे हे विपरीत भावना निर्माण करतो. आणि अज्ञानाचे कारण असणारं तमोगुण, नाही सापच आहे, हे पूर्णपणे अभाव असतो. म्हणजे ईश्वर ब्रह्मतत्वावरच तो आरूढ राहतो, अधिष्ठानावरच आरूढ राहतो. जगत असलं, जगताने चटके दिले तरी तो जग म्हणत नाही. संतांच्या जीवनात आलेल्या घटना ते म्हणतात, हे येथे काय केले कोणी अवघी ईश्वराची करणी. तो त्याच्या भूमिकेवरून मागं ढळत नाही आहे. त्याच्यामध्ये रजोगुणाचा विपरीत भाव करणारा त्याचा अभाव असतो, अज्ञानाची कारण असणारा तमोगुण याचा पूर्णपणे अभाव असतो. म्हणून जेव्हा बुद्धी निष्कलंकपणे शुद्ध होते तेव्हा आत्मतत्वाची ओळख होते. केव्हा आत्मतत्वाची ओळख होते? बुद्धी जेव्हा निष्कलंकपणे असते तेव्हा. थोडा जरी तिला डाग असला तर ती कळू देऊ शकत नाही.
परमोच्च शांती, परमा प्रशांती, त्या दिव्य अनुभूतीच्या आध्यात्मिक अवस्थेत विक्षेपाचे कारण असलेला रजगुण नसतो. त्या दिव्य अनुभूतीच्या आध्यात्मिक अवस्थेत विक्षेपाचे कारण असलेला रजगुण नसतो. तो कधीच वायबल होऊन देणार नाही. त्याला काही झालं तरी तो म्हणेल ही परमतत्व आहे, ही ईश्वराची इच्छा आहे, असं तो म्हणणार. तो माग येणार नाही. जेव्हा अनुभूती येते तेव्हा सर्व विक्षेप संपतात. म्हणून ते पूर्ण शांतीच राहणार, समाधान वृत्ती असणार. सर्व कामनाच्या अभावामुळे साधकाला एक प्रकारे परमसमाधानाची भावना जाणवते. आत्मा भेटल्यानंतर झाले समाधान, पायी विसावले मन. त्याच्यामध्ये समाधान, सर्व कामनांच्या अभावानेच साधकाला एक प्रकारे परमसमाधानाची भावना जाणवते. परमसमाधान केव्हा होतं? सर्व कामना संपल्या, अपेक्षा संपल्या, तेव्हा तो समाधानी राहू शकतो. कामना असणे हे अपूर्णतेचे भावनेचे निर्देशन आहे. कामना असणे हे अपूर्णतेच्या भावनेचे निर्देशक आहे. आपल्या अंतःकरणात काही जरी कामना निर्माण झाली तर समजायचं आपण अजून कमी आहोत. पूर्ण समाधान प्राप्ती ही अपूर्णतेच्या सर्व भावनांचा शेवट करणारच. पूर्ण समाधान झाल्यानंतर संपलं, एंड. तीच ही कामना रहिताची स्थिती, परिपूर्णतेची अवस्था किंवा ईश्वर तत्व होय. त्या व्यक्तीमध्ये मग ती परमात्म्याची छबी दिसणार आपल्याला. परमसुख, प्रहर्ष, परमसुख हे काही अज्ञानातून निर्माण होणारे सुख नाही, वस्तूपासून मिळणारे सुख नाही, तर ते अनुभूती, आत्मा अनुभूतीचे जोरदार चैतन्यदायी परमसुख होय. पहा, तर ते आत्मा अनुभूतीचे जोरदार चैतन्यदायी परमसुख होय. आपल्या मनाच्या दलदलीच्या घाणेरड्या भूमीतून पाझरणाऱ्या, आपणास ज्ञात असणाऱ्या सर्व सुख दुःख कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या स्त्रोतापासून निर्माण होणारा तो परम आनंद होय. आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपण आत्तापर्यंत अनुभवलेली सुखदुःख त्याच्या फार उंचावरची ती स्थिती आहे. ती याच्यासारखी आहे का असं दाखवता येत नाही. परम आत्मतत्वाबद्दल दृढ निष्ठा, काही झालं तरी आपल्या ध्येयावर काबूत राहिलं पाहिजे. परम आत्मतत्वाबद्दल दृढ निष्ठा, सत्यतत्वाच्या अज्ञानामुळे आपले व्यक्तिमत्व ही शरीर, मन, बुद्धी या उपकरणाच्या द्वारा दृश्य, भावना आणि विचार यामध्ये समाधान, आनंद शोधण्यामध्ये संपूर्ण गुंतलेले असते. आपल्याकडे अज्ञान असतं ना, सुखालागी करशी तळमळ. सुख पाहिजे, पण तो स्वतःच्या अज्ञानामुळं सुख कशात शोधायला जातो? दुसऱ्या वस्तूमध्ये. आणि ते सुख कोणाकडे? तैसा हृदयामध्ये सर्व सुखाचा आरामू. सर्व सुखाचा आराम असताना सुद्धा तो बाहेर जातो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तरी अवधान एक वार द्यायचे, सर्व सुखाशी पात्र व्हायचे. म्हणजे काय काय देणार होते त्यांना वस्तू? लोक सर्व सुखाला पात्र होईल देणार. गाडी, घोडा, बंगले, जमीन जुमला, जागीरदारी, त्यांनी सुख होणार आहे. त्याला त्याच्यामध्येच याला करणार काय? हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, तसं त्याला त्याच्या अंतरंगामध्ये त्याला मशगूल करणार होते ते. हा बघा बघा, आता आपल्या किती आठवण आहे की नाही? सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वता एवढी. आता एवढं सगळं माहिती असून सुद्धा धरी 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 आठवण, आणि आम्ही सोडी सोडी आठवण. सुख आलं का झालं विसरलो दुःखाचं, आणि मग आता असं का झालं, आता असं का झालं, चापड मारू परत तुला तसंच करेल मी. तेच आहे, धरी धरी आठवण मानी संताचे वचन, नाही का? आपण आपल्या अज्ञानाने विसरतो, स्वतःला विसरतो, आणि मग दुसरीकडे दुःख शोधायला निघतो. मग दृश्य, भावना, विचार यामध्ये समाधान, आनंद भोगण्यामध्ये संपूर्णपणे गुंतलेले असतो. त्याच्यात आनंद, त्याच्यात आनंद. जेव्हा आपण या उपकरणाच्या अतीत होतो, कोणत्या? शरीर, मन आणि बुद्धी या उपकरणाच्या अतीत होतो, उपकरणांना ओलांडतो. कशात राहून? त्या उपकरणात राहूनच. नाही देह शुद्धी मुलं तुडविले. बघा, देह शुद्धी नाही देहात असून.
पाहिलं का चित्र तुम्ही ते गोरोबाकाचं? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, चिखल तुडवला, चिखली मिळाले रक्त मास. हा, नवलाची गोष्ट काय सांगू बाई. हा, कुंभाराने बाळ तुडविले बाई. बघा, त्याची बायकोने सांगत असतील ते, आहे का नाही? तो ओलांडलं त्याने स्वतःचं शरीर. भावना सती तई शरीर भावना असती, काही नाही तई शरीर भावना असते. जय परब्रह्म अनुभव होऊन जायचे. मग अर्जुना स्वभावे ऐसिया नियमाते पावे, जय परब्रह्म अनुभव होऊन जायचे. परब्रह्म अनुभव बाबा होऊन जायचे. आपल्याला काय एवढं, आपण फक्त तई शरीर भावना असते. कधी जर परब्रह्म स्वरूप झालो तर शरीराचे भाव नासले जातात. शरीरात असताना नासले जातात का त्याचं सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर नासले जातात? शरीरात असताना नासले जातात. तो अतीत होतो, उपकरणांना ओलांडतो, तेव्हा हे बाह्य वस्तू जगत आणि अंतर्जगत राहतच नाही. मग आतलं राहत नाही, बाहेरचं राहत नाही जगत. तेव्हा रजोगुणी आणि तमोगुणी वासनांचा निराश होतो. म्हणजे काय होतो? नाश होतो. तेव्हा जीवाला आपण परमतत्व असल्याचा पुनर्शोध लागतो आणि तो त्याच्याशी तद्रूप होतो. कोण कोणाशी तद्रूप होतो? तोच त्याच्याशी तद्रूप होतो. काय वेळेला तो तद्रूप होतो त्याच्याशी, आणि काय वेळेला तो मद्रूप होतो, माझ्यासारखा होतो भगवान म्हणतात. बघा, त्यानंतर शरीर तादात्म्याच्या स्थितीत पुन्हा घसरणे नाही. बघा, अशी स्थिती प्राप्त झाल्यावर तो परत खाली नाही येऊ शकत, नाहीच येऊ शकत ते म्हणतात. त्यानंतर शरीर तादात्म्याच्या स्थितीत पुन्हा घसरणे नाही. आता आपल्याला जरी दिसला घसरण्यासारखा तरी तो नसणार. म्हणून आपण एकमेकाकडे पाहताना पण असंच पाहायचं, परमात्मा स्वरूप पाहायचं, विष्णू म्हणून पाहायचं. आपल्याला दिसलं तर येड्यावानी करतोय तरी असं आपण समजायचं तो वेड्यावानी नाही करत, आपल्याला वेडे पण दाखवतो. कारण काही मोठे साधू लक्षणं दाखवत नाहीत स्वतःची, ते विचित्र लक्षणे दाखवतात. जर तुम्ही म्हणायला गेले ना हे साधू आहे ते शांत असतात, शांत म्हणल्यानंतर ते भांडणं काढतील, मग तुम्ही लगेच म्हणणार हा कसला साधू. त्यामुळं आपण एकमेकाला समजू शकत नाही. हां, आपण फक्त पाहायचं काय, त्या सोनाराच्या देवरातले असलेला राक्षस भेटला तरी आपण काय म्हणायचं, हा काय ते सोनं आहे म्हणून त्याला घेऊन जायचं घरी घेऊन. त्यानंतर शरीर तादात्म्याच्या स्थितीत पुन्हा घसरणे नाही. परमात्म तत्वावरील अविचलित स्थिर आणि गाढ निष्ठा अशी साधकाची सहस्थिती होते. तो विचलित होत नाही, तो त्या देहापासून विचलित होत नाही. अशा तऱ्हेने पूर्ण चित्तशुद्धी करून मोक्षेच्छू साधक कायम टिकणाऱ्या आनंदाचा उपभोग घेतो. कोणत्या आनंदाचा? कायम टिकणाऱ्या. आता हे झालं सत्वगुणाचं. आता कारण शरीराचं, आता हे आत्म्याचं स्वरूप सांगितलं त्यांनी, आत्मस्वरूपाच्या कसं. आता अडथळे पण सांगतात. ते अनात्म वस्तू आहेत, त्यांच्यात तुम्ही रमायचं नाही, राहायचं त्यांच्यात पण त्यांच्याशी समरस व्हायचं नाही. कारण शरीर त्याचे स्वरूप. या तीन गुणांचा संयोग म्हणून वर्णन केलेले अव्यक्त हेच त्या व्यक्तीचे कारण शरीर होय. बघा, हे तिन्ही गुण, या तीन गुणाचा संयोग सत्व रज तम हे तिथं ते कारण शरीर होय. गाढ निद्रा सुषुप्ती ही त्याची विशेष अवस्था होय. त्याला काही कळत नाही, एकदम गाढ निद्रा ही समजण्यासाठी. गाढ निद्रा म्हणजे तो चालू जागता बोलता सुद्धा पण त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, माणुसकी कळत नाही, अशा सुषुप्ती अवस्थेत ती तिन्ही गुण तिथं शुप्त स्थितीत आहेत, की ज्यामध्ये मन बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यांची कार्य पूर्णपणे स्थगित झालेली असतात. शांत पडलेला असतो. गाढ निद्रेमध्ये माणूस कसं झोपलेला असतो, त्याला शरीराची आठवण नाही, मनाची नाही, विषयाची नाही, जगताची नाही, चांगल्या गोष्टीची नाही, वाईट गोष्टीची काहीच नाही आठवण त्याला. जसं ज्ञानेश्वर महाराज 14व्या सांगतात, झोपलेला माणूस आहे, त्याच्या उशीला साप आहे आणि एका बाजूला उर्वशी आहे, तरी त्याच्या दोघांची त्याला काही घेणं देणं नाही, कारण तो गाढ झोपलेला आहे. अशी सुषुप्ती स्थिती त्याची सांगितलेली, ज्यामध्ये मनबुद्धी ज्ञानेंद्रिय ही त्याची कार्य पूर्णपणे स्थगित झालेली असतात. या गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानाची उपशांती होत आपल्या
किशोर बाबाचं ऑपरेशन झालं. ते म्हणले मला इथून खाली पाय आहे का नाही काही कळतच नाही. का? भूल मारली ना. ते म्हणले इथून खाली माझं काही शरीर हातपाय आहेत का नाही काही कळतच नाही मला. बस असं करूनच ऑपरेशन करावं लागेल ना. ती गाढ स्थिती असून सुद्धा जाणीव नाही. या गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या ज्ञानाची उपशांती होत असते. बघा सगळं ज्ञान, विषयाचं ज्ञान आणि सगळ्याचं शांती, आणि तेथे बुद्धी बीज रूपाने संस्कार अवस्थेत राहत असते. मग सगळं विसरला म्हणजे तो काय ब्रह्मरूप नाही झाला, ते बीज रूपाने अंकुरदशेत आहे. एकदा जागा झालं का ते परत ज्याच्या जागेवर जाणार आहे, है की नाही. मला काही माहीत नव्हते, हा सर्व मान्य अनुभव या अवस्थेत येत असतो. हीच सुषुप्ती होय. काहीच मला कळालं नाही, काय घडलं काय नाही. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 111 ते 119 पर्यंत श्री शंकराचार्यांनी 3 गुणाचे विस्तृतपणे वर्णन केले. आता ज्याला अव्यक्त म्हणतात ते कारण शरीर विवेचनाकरता घेतले जात आहे. कारण शरीरात सत्व रज तम हे गुण त्यांचा अव्यक्त स्थितीत असतात पण कशा असतात? प्रगट स्थितीत नाहीत. जेव्हा व्यक्ती जागृती आणि स्वप्न या जाणीवेच्या स्थितीतून निवृत्त होते तेव्हा ती सुषुप्तीमध्ये गेली आहे. आता जागेपणी सुद्धा ते आहेत, स्वप्नात सुद्धा थोडेफार प्रमाणात असतात. स्वप्न जी पडतात ती कधी रजोगुणाची, तमोगुणाची आणि सत्वगुणाची, पण त्याच्याहीपेक्षा पुढे गेला का तो विसरला का सुप्तावस्थेत असतो असे आपण म्हणतो. बघा निवृत्त होते तेव्हा सुषुप्तीमध्ये गेली आहे असे आपण म्हणतो. जागृत अवस्थेतील आणि स्वप्न स्थितीमधील अनुभव हे सुषुप्तीमध्ये अव्यक्त स्वरूपात आणि बीज स्वरूपात शिल्लक असतात. काही लोक संसारात वेडे झालेले आहेत, बघतायशी जाणं जसे तसं, त्यांना काय घेणं देणं नाही. किती अशी माणसं वेडी आहेत, त्यांना वाघ काहीच करत नाही, कारण त्यांना माहीत नाही काय आपल्या बाजूला वाघ आलाय, मनुष्य आलाय, गाडी आली, साप आल्या अंगावरून, हे त्यांना कळत नाही, हे की नाही. आणि कारण त्यांना अधिष्ठानाचं ज्ञान असतं का नाही, ते जागृतीत आहेत, चालतात बोलतात पण त्यांना कळत नाही. म्हणजे काय झाले, ते सुषुप्ती अवस्थेमध्ये आहेत. जेव्हा स्थल आणि सूक्ष्म देह पातळीवर व्यक्त होतात तेव्हा ते अनुक्रमे जागृत अवस्थेत आणि स्वप्न अवस्थेत जन्म घेतात. बघा ते ज्या वेळेला प्रगट होतात तेव्हा तो एक तर जागृत अवस्थेत असेल किंवा स्वप्न अवस्थेत. सुषुप्तीमध्ये बीज पुन्हा बीजाप्रत जाण्यासारखे आहे, ते पुन्हा सुप्त स्थितीत असतं. जागं झाल्यानंतर प्रगट होतात, मग आपल्या भावनेनुसार वासनेनुसार हालचाल. स्वप्नात सुद्धा तेच, पण जागृती पण नाही आणि स्वप्न पण नाही, तेव्हा ते शांत होऊन राहतात. जेव्हा माणूस सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा त्याला त्याच्या शरीर मन बुद्धी यांची कार्य तात्पुरती स्थगित असतात, नंतर ती येणार, पण आता बेड रेस्टवर येतो, आहे की नाही. ही स्थितीलाच अव्यक्त अवस्था म्हणतात. अव्यक्त कारण सत्यतत्व किंवा विषय वस्तू, भावना विचार दृश्य भावना विचार यांचे विश्व व्यक्त नसते. सत्यतत्वाबद्दल सुद्धा त्याला काही जाणीव नाही आणि असत्य तत्वाबद्दल सुद्धा काही त्याला जाणीव नाही. आत्म्याबद्दल पण जाणीव नाही आणि अनात्म्याबद्दल पण जाणीव नाही, आणि त्याच्या अनुभूतीकरता उपलब्ध नसते. आणि अनुभव घ्यायचा म्हटलं तरी ते उपलब्ध नसतात, ते गाढ निद्रिस्त असतात, खूप अज्ञानामध्ये गेलेले असतात. थोडक्यात सत्यत्वाच्या अज्ञानाची ही अवस्था असते, मला काही माहीत नव्हते. सत्यत्वाच्या अज्ञानाची ही अवस्था, मला काही माहीत नव्हते, हीच या अवस्थेतील प्रत्येकाचा अनुभव असतो, त्याला सुषुप्ती. पूर्ण अज्ञान हे या स्थितीचे वैशिष्ट्य होय. कारण जे ते बुद्धी खुंटीत होते तेव्हा बुद्धीकडून प्रलंबित झालेले वस्तुनिष्ठ जग ते तेथे राहतच नाही, बुद्धी संपली. मग बुद्धीने दाखवलेले जगत राहत नाही. हे जगत कोणी दाखवले आपल्याला? मनाने बुद्धीने दाखवलेले, मायेने दाखवलेले. नाही तर हे जग आहे का? नाही, हे जग कल्पनेचं आहे, परंतु पटणार नाही आपल्याला. ही कधी पटेल आपल्याला? जेव्हा आपली शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आता काय सांगा, आपले जर अजून काही जन्म बाकी असतील तर अनुग्रह घेऊन पण येणार परत आपण. का? पूर्ण ते भूमिका दृढ करण्यासाठी. तुम्ही असं का उलट बोलता? असं वस्तुस्थिती जसजसे ज्या ज्या घटना येणार तसं आपण सांगणार. पूर्ण जर निवृत्त नाही झालं तर. पण आता एकच भारी काम केलं आपण, ॲडमिशन घेऊन ठेवलेले आहे की नाही. 10वीला नापास झालो तरी काही 9वीला बसायला जायची गरज नाही.
जेव्हा माणूस सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा त्याच्या शरीर मन बुद्धी याची कार्य तात्पुरती स्थगित असतात. सत्यत्वाची, थोडक्यात सत्यत्वाच्या अज्ञानाची ही अवस्था असते. मला काही माहीत नव्हते, हीच त्या अवस्थेतील प्रत्येकाचा अनुभव असतो. पूर्ण अज्ञान हे या स्थितीचे वैशिष्ट्य होय. कारण जे ते बुद्धी कुंठित होते तेव्हा बुद्धीकडून प्रलंबित झालेले वस्तुनिष्ठ जग ते राहतच नाही. झोपल्यानंतर गाढ निद्रेत जगाची काय आठवण आहे? आपल्या काही कर्माची जाणीव आहे? आपल्या कर्तव्याची काही जाणीव आहे? काहीच नाही. सुखदुःखाची जाणीव आहे? नाही. सर्व प्रकारच्या ज्ञानाचा अत्यंत अभाव हा सर्व ठिकाणच्या प्राण्याकडून सुषुप्तीमध्ये अनुभवला जातो. ही शुद्ध आणि परिपूर्ण अज्ञानाची पातळी, संपूर्ण अज्ञान हेच कारण शरीर होय. आता अनात्मनिरूपण, आता कारण शरीराचं निरूपण झालं. आता अनात्मनिरूपण. देह, ज्ञानेंद्रिय, प्राण, मन, अहंकार इत्यादी त्यांचे सर्व विकार. बघा काय काय अनात्म. पूर्ण देह आपला कसा आहे? अनात्म. ज्ञानेंद्रिय सुद्धा अनात्म. प्राण, मन, अहंकार इत्यादी आणि त्यांचे सर्व विकार म्हणजे त्यांची जी जी कर्तृत्व असतील ती विषय वस्तू आणि त्यांची सुखदुःखे. बघा जी अनुभवतो आपण ती आकाशादिक महाभूते इत्यादी सर्वांनी अनात्मा बनलेला असतो. हे सर्व अव्यक्तापर्यंतचे विश्व अनात्म वस्तू होय. जेवढं दृश्यगोचर जगत आहे ते कसं आहे? अनात्मय. आणि आत्मा मात्र दृष्टिक्षेपात येत नाही. तो अनुभवणे सुद्धा तिथं संपून जातं. अशी एक स्टेप आहे. काय अनुभवलं? मी अनुभवलं. काय अनुभवलं? आत्मा. तो वेगळेपणाने अनुभवता येतो. पाहता पाहणे दुरी सारोनिया. मग मीच मला पाहिलं असं म्हणलं तर पहिलं हॉस्पिटलमध्ये नेतील आहे ना. मीच मला पाहिलं. हां, अहम ब्रह्मास्मी अभिमान. तो हंस परमहंसासी मान्य. ते सत्वा अवस्थेचे साधन. तो अभिमानही मी नव्हे. काय बघा ते हंसरूपी जे आहेत साधू, परमहंस साधू आहेत, तिथपर्यंत चालतंय मी ब्रह्म आहे. पण त्याच्या पुढे गेल्यानंतर तो जो अहंकार आहे मी ब्रह्म हे परमहंसपर्यंत सुद्धा चालेल. पण त्यांच्याकडे जो आहे तो सुद्धा मी नाही. कारण त्यांना जाणीव आहे. म्हणून मागे भागवतमध्ये आपण वाचलं होतं मी परमहंस आहे याची सुद्धा त्याला विस्मृती, स्मरण नाही, आठव नाही झाला स्वयंमेव पांडुरंग. आठव नाही नाठव ही खरी त्याची स्थिती आहे. पण आपल्याला कळण्यासाठी सांगितलं परत तो परम स्वरूप झालाय. नाही तर सुषुप्तीमध्ये सुद्धा आठव नाही पण ती सुषुप्तीची स्थिती आणि परमात्म स्वरूपाची हे बी समजण्यासाठी आहे. नाही तर तो कैसे बोटाने दाखवू तुला? अनुभव घे गुरुच्या मुला. त्या स्वरूपाचा स्वतःचा अनुभव घ्यावा लागेल. अहंकार त्यांचे सर्व विकार आणि विषय वस्तू यांची सुख दुःखी आकाशाधिक महाभूते इत्यादी सर्वांनी अनात्मा बनलेला असतो. हे सर्व अव्यक्तापर्यंत विश्व अनात्म वस्तू होय. पहा, महत्पासून ते थेट स्थूल देहापर्यंत प्रत्येक गोष्ट ही मायेचे कार्य आहे. पहिलं मी कोणतरी आहे ही जी जाणीव झाली ते महत्त्व, तिथून पासून तर स्थूल देहापर्यंतचे सर्व कार्य हे मायेचे आहे. हे सर्व आणि स्वतः माया अनात्म होय. ती सत्य नाही आहे. म्हणून ते वाळवंटामधील मृगजळाप्रमाणे भ्रामक आहे असे तू जाण. आत्तापर्यंत ज्या सर्वांनी मिळून अनात्म वस्तू होते त्याचे वर्णन केले गेले. सर्व देह त्यांची इंद्रिय वैज्ञानिक कार्य प्राण, मन आणि अहंकार. मन अहम सुख दुःखाधिक सारखे सर्व विकार, सर्व विषय वस्तू, स्थूल पंचमहाभूते आणि दृश्य हे पाहणार आपल्या अंतःकरणातल्या भावना, आपले विचार याचे गोचर वस्तू जगत थेट अव्यक्तापर्यंत हे सर्व अनात्म आत्मन होय. बघा हे सगळं जे पाहतो हे सगळं
आपण ज्याच्यात वावरतोय ते सगळं खोटे, प्रपंच हा, आणि खरा मी आत्मा आहे याची जाणीव झाली ना, सगळं संपलं, तिथलं जगत संपलं, त्याचा प्रवास सफल झाला. तो म्हणेल आजी संसार सफल झाला गे. वासनापर्यंतचे संपूर्ण आंतरिक बाह्य जग म्हणजेच आत्म्याहून आत्मतत्वाहून वेगळे असणारे प्रकृती जग हे अनात्म होय. वासनापर्यंतचे संपूर्ण आंतरिक आणि बाह्य जग म्हणजेच आत्म्याहून आत्मतत्वाहून वेगळे असणारे प्रकृती जग हे अनात्म होय. अनात्म हे सत्यत्वाच्या अज्ञानामुळे मायेची निर्मिती होय. रश्शीचं ज्ञान नसल्यामुळं मग तो कोणता आहे, विषारी आहे का कसा आहे, ह्या सगळ्या कल्पना निर्माण होतात. जी असत नाही ती माया, या सा माया. जी वस्तू अस्तित्वात नाही त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्व गोष्टी त्या असत्य, भ्रामक, संपूर्णपणे अस्तित्वात नसणाऱ्या असल्याच पाहिजेत. जरी आपण त्यांच्या सोबत आहोत, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, शरीर अनात्म आहे पण मी मात्र आत्मा आहे. बघा हे ऐसेची संचले, बापरे. संपूर्णपणे अस्तित्वात नसणाऱ्या असल्याच पाहिजे. त्या जरी अस्तित्वात नसल्या तरी आपल्याच भ्रांतीमुळे त्या तात्पुरत्या गोचर होतात. त्या अस्तित्वात नाहीत पण का दिसतात, आपल्या भ्रामक कल्पनेने दिसतात. पाणी नसतंच पण हरणाला मृगजळ दिसतं. हे सगळं जग दिसतं, हे आपल्या भ्रामक कल्पना आहेत. आणि मग त्याच्यासाठी आपण एक ओळ पाठ करून ठेवायची, काय, हां बराबर, अगदी बरोबर, मी असा आहे पण तुमच्याने बरा दिसतो. आपण हे सगळं भ्रमरूप आहे असं समजण्यासाठी एक ओळ पाठ करून ठेवायची, काय, जेने भ्रांतीपासून हिरतले. कोणी, ज्याने भ्रांतीपासून हिरतले त्याने आपण काय करायची, पाठ करायची. त्याने असं असं केलं, तो असा असा झाला. जरी वाळवंटामध्ये मृगजळ दिसू शकत असले तरी त्याला सत्यत्व नसते. त्याप्रमाणे अनात्मात मोडणाऱ्या वस्तुमात्रांचे संपूर्ण प्रकार म्हणजे मालिका असत्य निव्वळ मनाच्या कल्पनी शक्तीचे भपकारे होत. त्या भपकाऱ्यात आपण खुश झालेलो आहे की नाही. सत्य तत्व समजून घेण्याकरता जे जे म्हणून अनात्मा आहे त्याचा त्याग केला पाहिजे. असं नाही का होणार, ते ठेवून आपण जर समजून घेतलं तर होईल, थोडंफार होईल, थोडं ते बी ठेवायचं आणि हे बी ठेवायचं, जमल ना. सत्य तत्व समजून घेण्याकरता जे जे म्हणून अनात्मा आहे त्याचा त्याग केला पाहिजे आणि म्हणून त्याच्या अतीत झाले पाहिजे. त्याच्यात राहून शिंदे साहेब तसे झाले. मी आमच्या गावचे म्हणतील ते फारच टॅलेंट दिसतात असे झाले पाहिजे. पुढील श्लोकापासून शंकराचार्य आत्मतत्वाच्या स्वरूपाचे, आत्म्याचे जे जाणून घेतले पाहिजे आणि प्राप्त करून घेतले पाहिजे त्याचे वर्णन करतात. उद्या आत्म्याचं सांगणार. आता कसं सांगितलंय, अनात्म्याचं ते लवकर आपल्याला कळणार आहे आणि आता आत्मा उद्या कळून घ्यायचा आहे. असो, आपली वेळ झालेली आहे. विवेक चूडामणी ग्रंथ अध्याय श्लोक क्रमांक 123 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे वैष्णव संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावी तोषोणी मज द्यावे कसाय दाने जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रविवाडो उता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य भाव जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता
सदा कल्पतरुचे राघव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड देता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि तंतोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो अर्वेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो होय जगान बसावो येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला येणे बरे ज्ञान देव सुख्या झाला. ओम शांती शांती.